महाराष्ट्र शासनाच्या मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण व संशोधन संस्था याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयाच्या बाजूला मौजा सीताबर्डी येथे होणार आहे। या कार्यक्रमाला प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री आणि महाज्योतीचे अध्यक्ष माननीय नामदार अतुलजी सावे साहेब प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। या जिल्ह्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। असा हा भव्य इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बाजूला जी जागा आहे तिथे होणार आहे। या कार्यक्रमाला सर्व ओबीसी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी महाज्योतीच्या वतीने मी महाज्योतीचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून विनंती करतोय। महाज्योती जे कार्य जे आहे ते प्रशिक्षण आणि संशोधन या मुख्य कार्यालयात महाज्योती काम करते। आम्ही जे कार्य करतो ते विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचं कार्य करते। याच्यामध्ये मुख्यतः जे स्पर्धा परीक्षा असते त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी जे प्रशिक्षण द्यावं लागतं ते आहे। त्याच्यानंतर इंडो जर्मन टूल रूम आणि सिपेट यासारख्या संस्थांसोबत आणि इतर स्किल सेक्टर काउन्सिलसोबत आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करतो आणि JEE नीट याचंसुद्धा प्रशिक्षण महाज्योतीमार्फत घेण्यात येते। याशिवायसुद्धा राज्यामध्ये जे PhD करणारी मुलं आहेत त्या PhDच्या मुलांना अधिछात्रवृत्ती सुद्धा महाज्योतीच्या मार्फत देण्यात येते। संशोधन निश्चितच महाज्योतीचं संशोधन सध्या जे संशोधनाचं कार्य चालू आहे मुलांच्या मार्फत जे संशोधन मुलं करतात PhD साठी जे ॲडमिशन घेतात त्याची अधिछात्रवृत्ती महाज्योतीमार्फत देण्यात येते। पुढच्या काळामध्ये ज्या मागास राहिलेल्या जाती आहेत त्यांचे प्रश्न याचं आणि त्याची उकल याबाबतचा अभ्यास आणि संशोधन महाज्योतीमार्फत करण्यात येईल। बहुजन समाजाचे विद्यार्थी त्यांच्यासाठी काय? निश्चितच बहुजन समाजांच्या विद्यार्थ्यांसाठीच आपण MPSC UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याची तयारी करून घेतो। आज रोजीला महाज्योतीमार्फत जी महाज्योतीमार्फत जे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं असेल की आता जी MPSCची गट क ची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये 55 विद्यार्थी हे महाज्योतीचे विद्यार्थी आहेत। म्हणजे 200 पैकी 55 विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 25% विद्यार्थी हे महाज्योतीमधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत। UPSC झालेले विद्यार्थी आहेत। त्याच्यानंतर MPSCमध्ये डेप्टी कलेक्टरसुद्धा झालेले विद्यार्थी आहे। यावर्षीचे UPSCमध्ये 28 विद्यार्थी महाज्योतीचे आहेत। हां, तर एवढं घवघवीत यश महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे। नाही, ही सगळे कोर्सेस जे असतात ते संस्था चालवतात आणि निवासासाठी म्हणून आपण स्टायपेंड या त्या मुलांना देतो।
नीट आणि जेईईसाठी जे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले मुलांनी त्याची मेरिट यादी केव्हापर्यंत आहे? नीट आणि JEEची जी मेरिट यादी आहे ती नुकतीच आमच्या तपासणीच्या फेजमध्ये आहे. ती तपासणी होऊन या महिन्याच्या शेवटीपर्यंत आपण ती यादी डिस्प्ले करू, जाहीर करू. संदेश सांगा. सॉरी. काय संदेश आहे लास्टला संदेश? महाज्योतीमार्फत जे राबवण्यात येणारं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचा OBCतील सर्व मुलांनी याचा लाभ घ्यावा. तसंच ज्या मुलांना या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत नाही त्या मुलांपर्यंत जाऊन महाज्योती प्रशिक्षण आणि शिक्षण उपलब्ध करून देते. त्यामार्फत त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याचं कार्य महाज्योती करते. जे कार्य महाज्योती करते त्या कार्याला राज्याची जनतेने आणि खास करून मी विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी महाज्योतीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा पुढे येऊन लाभ घ्यावा आणि त्याचा आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याकरता उपयोग करून घेण्यात यावा. थँक्यू.